मग असं दुधाच्या कंपनीत कामाला रात्रीचे 11 वाजलेत तरी अजून आम्हाला सुट्टी नाही झाली बघा. किती उशीर झालाय आता. एवढं मालकाने सांगितलं एवढं दूध उतरल्याशिव आणि दूध लावल्याशिव सुट्टी नाही तुम्हाला. मग 12 वाजत आहेत का 1 वाजत आहेत काय सांगता येणार नाही बघा. असं जसे शेतकऱ्यांचे हाल असतात ना तसे आमचे पण हाल आहेत बघा. कारण आपल्याला काम तर करणं गरजेचंच आहे. काम नाही जरा केलं तर खायला कोण देणार आहे. काम करणं भागच आहे का नाही, आहे का नाही हो? जेवण केलं का हो तुम्ही? हो जेवले का एकदा? बर बर. मग आता एवढं दूध टाकल्याशिवाय काय आपल्याला सुट्टी नाही, नाही का? हां हे बघा असं असे कामं राहतात. कोण म्हणतं कामं नाही, लय कामं असतात. वैताग आलाय त्या कामाचा. म्हणलं चला आता बाई एवढं दूध आणि ते टाकून घेऊ. कारण येळभर तर कामाने काही टाईमच भेटा ना ब्लॉग काढायला. आपला छोटा छोटा व्हिडिओ काढते आणि सोडते. पण म्हटलं नाही आज व्हायना छोटासा व्हायना उशीर का व्हायना पण ब्लॉग बनायचा आणि टाकायचा. बघा असे आमचे कामं असतात. बघा अशी कामाची वसवस असते आणि कामं तर हे सगळ्यालाच करावं लागतात. जसं शेतकऱ्याला कशी शेतीतले कामं असतात तसे आपल्याला इथले कामं असतात. हे बघा आमच्या इकडं असं लोकेशन पण असेल बघा. हे बघा असं लोकेशन आहे आमच्या इकडं. बघा असं छान वाटतं बरं, फ्रेश वाटतं. रात्रीचं वातावरण खरंच भारी वाटत आहे. आणि इकडं समोर तुम्हाला दाखवते. आमच्या समोर एक झाड आहे बघा. अंधारात थोडा काळपट चेहरा आहे. इथं रातराणीचं झाड आहे. त्या रातराणीच्या झाडाच्या त्या फुलांचा एवढा सुंदर वास येतो बघा. असं समोरच आहे हे रातराणीचं झाड आणि खूप असं छान वास येतो बघा. इतके छोटे छोटे फुलं आहे. रात्रीच्या हात लावत नाही पण दाखवलं तुम्हाला. असं इथं समोर झाडं आहेत आणि त्या फुलांचा बी एवढा भारी वास येतो. आमच्या कंपनीच्या समोर आहे बरं का ते रातराणीचं झाड. चला म्हटलं आता एवढं पटकन आवरून घ्यावं, ब्लॉग छोटासा काढावं म्हटलं. कारण येळभर तर कामाने वेळ भेटाना म्हटलं छोटासा ब्लॉग काढून दाखवा. कसं वाटलं आमच्या इकडं लोकेशन आहे की नाही सुंदर. एकदम छान वाटतं बरं रात्रीचं. असं फ्रेश वाटतं रात्रीच्याला. आता आवरून घेते. आता कसा वाटला ब्लॉग नक्कीच आहे ना. आणि ब्लॉग जरा आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा आणि संपूर्ण ब्लॉग बघा. कारण का वेळातून वेळ काढून मी छोटासा का होईना ब्लॉग टाकलाय. आता बघा आता दूध लावायचं आहे. दूध लावल्याच्या नंतर जेवण करून मग घरी जायचं आहे. परत पहाटे 4 वाजता उठावं लागेल. असे कामं असतात. जसं शेतकऱ्या भावाला कामं असतं ना शेतातले तसे असे आम्हाला पण अशी कामं असतात बघा. कारण कामं हे प्रत्येकालाच करावं लागते. बसून कोणी देत नसतं आपल्याला. बघा असं लोकेशन तर खूपच छान आहे इकडं. असं सुंदर वाटतंय. चला मग आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.